Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण खूप सारे टॉपिक हे चीज, बटर, सगळं प्रोबायोटिक्स हे सगळं कव्हर केलेलं आहे. तर आज आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट अगदी फ्रेश टॉपिक की ज्या टॉपिकचं नाव आहे मायक्रोबियल एन्झाइम्स. काय आहे मायक्रोबियल एन्झाइम्स? चला छानपैकी समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले मायक्रोबियल एन्झाइम्स समजून घेण्याच्या अगोदर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काय असतात, एन्झाइम्स असतात की जे वेगवेगळे ज्यूसेस सिक्रेट करत असतात, की ज्या बॉडी ॲक्टिव्हिटीज आहे. समजा आपलं डायजेशन आहे तर डायजेशनला स्पीडअप करण्याचं काम हे एन्झाइम्स करत असतात. तसंच काही मायक्रोबियल एन्झाइम्स असतात, एन्झाइम्स मेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. याची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर काय, द एन्झाइम्स मेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. आता बघा दोन प्रकारचे एन्झाइम्स असतात, नीट लक्ष द्या. देर आर टू टाइप्स ऑफ एन्झाइम्स. एन्झाइम्स काय आहे तुमचे, दोन प्रकारचे एन्झाइम्स आहे. एक आहे केमिकल एन्झाइम आणि एक आहे मायक्रोबियल, जे आपल्याला शिकायचं इथे. एक आहे मायक्रोबियल एन्झाइम. आता हे जे केमिकल एन्झाइम्स आहे ते बऱ्याच लोकांनी बऱ्याच ठिकाणी वापरून बघितलं, पण त्याचे साइड इफेक्ट हे बॉडीवरती आणि सगळीकडेच दिसायला लागले. म्हणून हे जे केमिकल एन्झाइम्स आहे ते बऱ्यापैकी बॅन केले गेले, बऱ्याच ठिकाणी वापरत नाही. मग काय त्याला रिप्लेसमेंट म्हणून काय मायक्रोबियल एन्झाइम्स आले. द एन्झाइम्स मेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्म जीवांपासून तयार करण्यात येणारे हे एन्झाइम्स. आता बघा हे एन्झाइम्स असतात, हे मायक्रोबियल एन्झाइम. आपल्याला केमिकल एन्झाइम तुम्हाला समजावून सांगितलं, पण आता हे मायक्रोबियल एन्झाइमचा काय रोल आहे, काय करत असतात ते सगळं त्याच्यावरती शॉर्ट नोट येऊ शकते तुम्हाला 3 मार्क्ससाठी. त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी साईड बाय तुम्हाला नोट्स पण देते आणि नोट्स काढून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा हा लेसन खूप छान आहे, पण याच्यामध्ये जे नेम्स आहे ते तुम्हाला 5 10 टाइम्स तुमच्या नोटबुकमध्ये रट्टा मारावा लागणार आहे, लक्षातच ठेवा लागणार आहे काहीतरी ट्रिकने, तरच तुम्हाला ह्या लेसनचे मार्क्स मिळू शकतात. त्याच्यामुळे मी कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम करते, पण तुम्ही लक्षात ठेवण्याचं काम तुम्ही करायचं आहे. आणि नथिंग इज इम्पॉसिबल. 5 वेळा लिहा, 10 वेळा लिहा, 20 वेळा लिहा, नाव लक्षात राहणार. बघा लहान त्या बॅक्टेरियाचं नाव लक्षात राहील, या मायक्रोबियल एन्झाइम्सची नावं लक्षात राहतील. तर चला बघूया मायक्रोबियल एन्झाइम्स काय आहे. नाउडेज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट, बघा केमिकल एन्झाइम सांगितलं, केमिकल कॅटलिस्ट वापरत नाही कारण त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहे. मायक्रोबियल एन्झाइम्स आर यूज इन केमिकल इंडस्ट्री. सगळ्या ज्या इंडस्ट्री आहे त्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काय करत असतात, या केमिकल एन्झाइम्सपेक्षा, केमिकल कॅटलिस्टपेक्षा मायक्रोबियल एन्झाइमचा हा वापर करत असतात. मग कुठल्या इंडस्ट्रीज आहेत? इंडस्ट्रीज माहिती आहे तुम्हाला, डिटर्जंट इंडस्ट्री आहे तुमची, वॉशिंग पावडर, निरमा, सर्फ एक्सेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहे. मी काही त्यांची ॲड करत नाही, काही त्यांनी मला पैसे नाही दिलेले, पण हे तुम्हाला एक्झाम्पल सांगते की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहे. मग तुमची डिटर्जंट इंडस्ट्री आहे, तुमची पेपर इंडस्ट्री आहे. पेपर इंडस्ट्री म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पेपर तयार करण्याची, तुमची लेदर तयार करण्याची इंडस्ट्री, तुमची टेक्स्टाईल, कपडे तयार करण्याची इंडस्ट्री. ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये या केमिकल कॅटलिस्टचा पूर्वी वापर करायचे, पण त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागल्यानंतर या केमिकल कॅटलिस्टला कोणी रिप्लेस केलं, आपल्या मायक्रोबियल एन्झाइमने काय केलं, रिप्लेस केलेलं आहे. मग आता मायक्रोबियल एन्झाइम्स का वापरायला लागले, त्याचा काहीतरी फायदा त्या लोकांना, इंडस्ट्रीजवाल्यांना झालेला असणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी यूज केलेलं असणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल दीज एन्झाइम्स आर ॲक्टिव्ह. मग आता त्याचे why we have to use microbial enzymes or what are the uses of using microbial enzymes, असा 2-3 प्रकारे प्रश्न येऊ शकतो. सो फर्स्ट पॉइंट तुम्हाला इथे दिलेला आहे, these enzymes are active at low temperature, low pH and low pressure due to which energy is saved and erosion proof instruments are also not necessary. आता 2-3 पॉइंट एकत्र झाले, पण तुम्हाला एक नीट समजावून सांगते की हे जे एन्झाइम्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार केलेले जे एन्झाइम्स आहे, दे आर ऍक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर. जास्त तापमानाची गरज आहे का? नाही. कमी तापमान असेल तरी ते छानपैकी ऍक्टिव्ह असतात. पीएच त्या सबस्टन्सचा, सोल्युशनचा कमी असेल तरी, अँड लो प्रेशर. मग तुम्ही इथपर्यंत पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज मायक्रोबियल एन्झाइम्स. लक्षात ठेवा, डायरेक्ट डोक्यामध्ये इथे फिट करा. मायक्रोबियल एन्झाइम्स का रिप्लेस केलं त्यांनी केमिकल कॅटलिस्टला? कारण त्यांच्या भारी प्रॉपर्टीज आहे. कुठल्या प्रॉपर्टीज आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. दॅट इज मायक्रोबियल एन्झाइम्स कॅन ऍक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर,
लो प्रेशर अँड लो pH असेल तरी बाबा काय आहेत ते ॲक्टिव्ह आहे, त्यांना काही जास्त pHची गरज नाही, त्यांना काही जास्त प्रेशरची गरज नाही आणि त्यांना जास्त टेम्परेचरची सुद्धा गरज नाही. कमी चालेल, कमी असलं तरी आम्ही काय आहोत, ॲक्टिव्ह आहे. म्हणून मायक्रोबियल एन्झाईम्स हे यूज करायचे. सेकंड पॉईंट सुरू होतो इथून. ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ह. टेम्परेचर वाचवतोय, इलेक्ट्रिसिटी वाचते, pH आपलं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय होते, आपली इलेक्ट्रिसिटी एनर्जी इज सेव्ह. अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट आर ऑल्सो नॉट नेसेसरी. बघा इरोजन म्हणजे काय, गंज लागणे माहिती आहे तुम्हाला, इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट. मग आता ह्या इंडस्ट्रीजमध्ये मोठे मोठे मशिनरीज यूज करत असतात की ज्यांना गंज पण लागत असतो, परंतु हे जे आपले मायक्रोबियल एन्झाईम आहे ना, ते लो टेम्परेचर, लो प्रेशर, लो pHला ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळं इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटची सुद्धा विशेष गरज नाही आहे. ते इन्स्ट्रुमेंट घ्यायचे आणि मग त्याच्यात त्या ॲक्टिव्हिटी घडून आणायच्या असं नाही. इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट आर ऑल्सो नॉट नेसेसरी अँड एनर्जी इज सेफ. सेकंड पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही, फर्स्ट पॉईंटमध्ये लिहिणार आहात, इट इज मायक्रोबियल एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, लो प्रेशर अँड लो pH अँड नो इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज, इट कॅन बी यूज, म्हणजे ते वापरण्याची गरज पडत नाही. अँड एनर्जी इज सेफ. सो ओके, सेकंड पॉईंट झाला. आता थर्ड पॉईंट इथून सुरू होतोय. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस, हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म ड्यू टू विच एक्सपान्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, खूप छान महत्त्वाचा पॉईंट आहे. आता जर तुम्ही मायक्रोबियल एन्झाईम, जर तुम्ही केमिकल एन्झाईमचा वापर केला तर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स, म्हणजे तुम्हाला एक पदार्थ आहे, त्याच्यापासून दुसरा पदार्थ बनवताना 2 अननेसेसरी पदार्थ तयार झाले, परत मग त्याचं प्युरिफिकेशन करा आणि मग आणि परत त्याचं प्युरिफिकेशन करा, मग तुम्हाला ओरिजिनल मिळेल असं. मग जे केमिकल एन्झाईम, पण तुमचं जर मायक्रोबियल एन्झाईम इथे यूज केले तर जे अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स तुमचे तयार होणार आहेत ते तयार होणार नाहीये, ते तयार होणार नाहीये. त्याच्यामुळे आपण मायक्रोबियल एन्झाईम्सचा काय केला पाहिजे, इथे अशा पद्धतीने वापर केला पाहिजे. ठीक आहे. मग तुम्हाला थर्ड पॉईंट, इथून थर्ड पॉईंट सांगितलं होता ना मी, दुसरा पेन घेते मी. थर्ड पॉईंट, एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस, फक्त स्पेसिफिक. समजा तुमचं हे मायक्रोबियल एन्झाईम आहे, त्याच्यापासून हे पाहिजे, हे तयार झालं, मग याचं प्युरिफिकेशन करा, मिळालं हे ओरिजिनल. अननेसेसरी प्रोडक्ट्स तयार होत नाहीये. हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म ड्यू टू विच एक्सपान्सेस ऑन प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशन करण्याचा जो खर्च आहे तो आपला वाचणार आहे, कारण अननेसेसरी प्रोडक्ट इथे तयार होणार नाहीये जेव्हा आपण मायक्रोबियल एन्झाईमचा वापर करणार आहोत. ठीक आहे. हे 3 पॉईंट आय थिंक तुमचे समजतंय, स्टोरी सगळ्यांना क्लिअर होते. मायक्रोबियल एन्झाईम्स का वापरतायत इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या, कारण केमिकल जे एन्झाईम्स आहेत किंवा केमिकल कॅटलिस्टचा खूप जास्त काय होतोय, बॅड त्याचा इफेक्ट मिळतोय, म्हणून यांचा एवढा गुड इफेक्ट आहे, म्हणून तुमच्या पुस्तकात हे दिलेलं आहे मायक्रोबियल एन्झाईम. तर चौथा पॉईंट आपण बघणार आहोत. इन केस ऑफ मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिॲक्शन, जर काही रिॲक्शन झाली, elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reused. जर अचानक ह्या मायक्रोबियल एन्झायमॅटची काही रिॲक्शन झाली, मग इलिमिनेशन प्रोसेस असते आणि डिकम्पोजिशन प्रोसेस असते ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड. मग ती ह्या दोन्ही प्रोसेस अवॉइड करायच्या. अँड एन्झाईम्स कॅन, आणि त्या एन्झाईमचा आपण डबल वापर करू शकतो. दिस एन्झाईम्स कॅन बी रियूज. आपण काय करू शकतो, ह्या एन्झाईमचा रियूज इथे करू शकतो. हे एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे तुमच्या मायक्रोबियल एन्झाईम्सचं. पुढे, हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. ते काय आहे, इको फ्रेंडली, म्हणजे आपल्या पर्यावरणाला काहीही हानी पोचवत नाहीये. कोण, आपले मायक्रोबियल एन्झाईम. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स. आता हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला इथे 7-8 एन्झाईम दिलेले, मग तुम्हाला परीक्षेला लिहावं लागणार आहे. राईट डाऊन 2 or 3 एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स. तुम्हाला दिलंय ना पेपरला, मग लक्षात ठेवणं महत्त्वाचं. मी 2-3 तुम्हाला सांगते, ट्रिक पण सांगते लक्षात कशी करायची. तर लक्षात पहिले ऑक्सिडो रिडक्टेज. पहिलं कुठलं आहे तुमचं नाव, पण अजब गजब आहे, पण लक्षात ठेवावंच लागणार आहे. ऑक्सिडो रिडक्टेज. बघा स्पेलिंग सांगते, ऑक्सिडो रिडक्टेज. आता याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात
येत असेल की हे जे एन्झाईम आहे ते कोणत्या रिएक्शनमध्ये वापरणार, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शनमध्ये या एन्झाईमचा उपयोग होतो, म्हणून त्याला ऑक्सिडो रिडक्टेज हे तर लक्षात राहील, डायरेक्ट लक्षात ठेवायचं. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शनमध्ये उपयोग होतो ते मायक्रोबियल एन्झाईम कुठला आहे, ऑक्सिडो रिडक्टेज वापरतात. हे ट्रान्सफरेज हे पण दुसऱ्या प्रकारचं एक मायक्रोबियल एन्झाईम आहे. आता याचा पेपरला तुम्हाला येणार नाही फंक्शन वगैरे काय, पण जे फंक्शनल ग्रुप आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन्स, यांचं ट्रान्सफर करण्यासाठी या एन्झाईमचा उपयोग होतात. सो ट्रान्सफरेज, दिस इज सेकंड. हायड्रोलिएज आहे, लाएज आहे, आयसोमरायझेशन प्रोसेससाठी वापरतात, लायगेज, असे खूप सारे नाव आहे. 2 नावं लक्षात ठेवा. एक हे सोपं आहे, ऑक्सिडो रिडक्टेज विच इज यूज इन ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन, आणि ट्रान्सफर ऑफ डिफरंट फंक्शनल ग्रुप, आणि आयसोमरेज. हे 3 मला सोपे वाटतात, ते लक्षात ठेवा, किंवा तुम्हाला जे वाटतील ते लक्षात ठेवायचं. हे कुठले आहे आपले मायक्रोबियल एन्झाईम्स, ते तुमचे नावं तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये लिहिता आले पाहिजे. ठीक आहे, चला बघूया आपला नेक्स्ट पॉईंट. कुठला, मायक्रोबियल एन्झाईमचा. प्रोसेस ऑफ डर्ट मक रिमूव्हल ऑकर्स ॲट लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सिंग ऑफ एन्झाईम्स विथ अ डिटर्जंट. आता तुम्ही सगळ्यांनी डिटर्जंट पाहिले असेल, निरमा बघितली असेल. त्या निरमामध्ये बघितले तुम्ही, टाईड बघितलंय, सर्फ एक्सेल बघितलंय, तर त्याच्यामध्ये अशा जे ब्ल्यू कलरचे पार्टिकल्स असतात, काही रेड कलरचे पार्टिकल असतात, काही ग्रीन कलरचे पार्टिकल असतात. असे तुम्ही निरमामध्ये बघितलेत का? येस ऑर नो, जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. तर हे पार्टिकल्स या डिटर्जंट पावडरमध्ये का टाकलेले असतात, का टाकलेले असेल, जरा मला रिझन लिहा कमेंट सेक्शनमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं, हे जे डिटर्जंट आहे, या डिटर्जंटमध्ये हे काय टाकलेले आहे, तुमचे एन्झाईम्स आहेत. दिस इज नथिंग बट, बघा, प्रोसेस ऑफ डर्ट मक रिमूव्हल ऑकर्स ॲट अ लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सिंग ऑफ एन्झाईम्स विथ डिटर्जंट्स. हे जे पार्टिकल्स असतात ना ह्या वेगवेगळ्या रंगाचे, ते काय आहे, इट्स नथिंग बट एन्झाईम्स. एन्झाईम्स काय करत असतात, ती जी रिॲक्शन आहे तिला स्पीडअप करण्याचं काम करत असतात. ज्यावेळेस तुमच्या कपड्यावरती खूप मळ आहे, खूप डाग पडलेले आहे, समजा तुम्ही एक पांढरा शर्ट घातलेला आहे आणि तुम्ही कॉफी पितायत आणि तिथून अचानक एखादं छोटं बाळ जातं आणि त्याचा तुम्हाला धक्का, छोटा मुलगा जातोय, त्याचा धक्का लागला, ती कॉफी सगळी तुमच्या पांढऱ्या शर्टावरती सांडली, मग ती निघत नाहीये, तुम्ही साध्या पाण्यात धुतलं किती हाताने चोळलं नाही, मग त्याच्यावरती तुम्ही डिटर्जंट टाकलं, डिटर्जंट टाकल्यानंतर तुम्ही घासलं, मग डिटर्जंटमध्ये हे काय असतात, एन्झाईम्स असतात. हे वेगवेगळ्या रंगाचे जे असतात ते एन्झाईम्स असतात. त्या एन्झाईम्सची आणि त्या तुमच्या कॉफी पडलेली आहे किंवा कुठलाही पदार्थ, त्याच्यामध्ये काय असतं, तुमचं कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात. कुठलाही पदार्थ, समजा आईस्क्रीम सांडली किंवा कॉफी किंवा तुमचं मिल्कशेक सांडलं, कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट आहे. मग हे एन्झाईम्स आणि हे कार्बोहायड्रेट्स यांची काय होणार, इथे केमिकल रिॲक्शन होणार, आणि या केमिकल रिॲक्शनमुळे काय होणार आहे, तो जो डर्ट आहे तो कपड्यांवरचा दूर होणार आहे. असं होत असतं. हे सगळं सायंटिफिक वे, या सगळ्या गोष्टी इथे घडत असतात. येते लक्षात सगळ्यांच्या? मग ते तुम्ही आता जर निर्मात घरी असेल तर नक्की बघा, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे कण असतात इट इज नथिंग बट एन्झाईम्स. ओके, सो प्रोसेस ऑफ डर्ट मक रिमूव्हल ऑकर्स ॲट अ लो टेम्परेचर. आणि बघा, प्रत्येक वेळेस आपल्याला कपडे धुण्यासाठी गरम पाणी करण्याची गरज आहे का? नाही, आपण थंड पाण्यामध्येच कपडे धुवत असतो शक्यतो 99%. काही कपडे खूपच घाण झालेले असेल ते गरम पाण्यात बुडून ब्लँकेट वगैरे ते आपण करत असतो. का? कारण एन्झाईम्स असतात ना त्या निरमा पावडरमध्ये. एन्झाईम्स विथ डिटर्जंट ते त्याच्यामध्ये टाकलेले असतात. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, हे झालं एक एक्झाम्पल. येतं लक्षात एन्झाईम्स कशामध्ये असतात. त्याच्यानंतर ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरम कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कॉर्नफ्लोअर बाय ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑब्टेन फ्रॉम बॅसिलाई आणि स्ट्रेप्टोमायसिस. हे जरा समजून घ्या बरं. जरा काय काय मस्त दिलंय रे, छान दिलंय, फक्त तुम्हाला पेपरला लिहिता आलं पाहिजे. आता बघा, कॉर्नफ्लोअर सगळ्यांना माहिती आहे का? मक्याचं पीठ, स्वीट कॉर्न खाल्लाय, तसं जसं गव्हाचं पीठ असतं, तांदळाचं पीठ असतं, ज्वारीचं बाजरीचं पीठ असतं, तसं हे कॉर्नफ्लोअर आहे, म्हणजे मक्याचं पीठ आहे. आता या मक्याच्या पिठापासून बघा काय करतात, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरम कॅन बी ऑब्टेन. याच्यापासून 2 प्रकारचे सिरम ज्यूस, कोल्ड्रिंक सारखं. ओके, कुठले सिरम मिळतात आपल्याला? ग्लुकोज सिरम. काय मिळतं? ग्लुकोज सिरम मिळतं. आणि काय मिळतं? फ्रुक्टोज सिरम मिळतं. कशापासून?
कशापासून मिळतं? कॉर्नफ्लोअर पासून आपल्याला मिळत असतं. मक्याच्या पिठापासून ग्लुकोज सिरम आणि फ्रुक्टोज सिरम मिळत असतं. पण याच्यावरती काही केमिकल रिॲक्शन किंवा एन्झाईम्स काम करत असतात. मग कोणते एन्झाईम्स इथे दिले बघा. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरम कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कॉर्नफ्लोअर बाय ऍक्शन ऑफ एन्झाईम. याच्यावरती मध्यभागी काहीतरी एन्झाईम्स काम करत असतात. एन्झाईम्स त्या पिठावरती, त्या पिठात पाणी टाकून वगैरे त्याच्यात काहीतरी एन्झाईम्स टाकत असतील आणि मग आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरम हे मिळत असतात. मग कोणते? एन्झाईम्स ऑब्टेन फ्रॉम बॅसिलाई आणि स्ट्रेप्टोमायसिस. आपले जे लाडके 2 एन्झाईम्स आहे ना, हे दोघं काम करतात ह्या पिठावरती. कोणते? बॅसिलाई, लॅक्टोबॅसिलाई, तसं बॅसिलाई आणि स्ट्रेप्टोमायसिस. मग तुमच्या लक्षात येईल की अरे समजा प्रश्न आला तुम्हाला प्रश्न असा आला की कॉर्नफ्लोअर पासून कोणते 2 सिरम मिळतात रे? ग्लुकोज सिरम आणि फ्रुक्टोज सिरम. पण ह्या प्रोसेसमध्ये कोणते एन्झाईम काम करतात? तर टीचरांनी सांगितलं होतं बॅसिलाई, लॅक्टोबॅसिलायवरून बॅसिलाई लक्षात ठेवायचं. आणि दुसरं कुठलं एन्झाईम सांगितलं होतं? स्ट्रेप्टोमायसिस. आपले लाडके 2 एन्झाईम लक्षात ठेवायचे. याच्यावरती प्रश्न 100% फिल इन द ब्लँक्सला मॅच द पेअरला येणार म्हणजे येणार, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. ओके, कॉर्नफ्लोअर पासून 2 सिरम, ग्लुकोज सिरम, फ्रुक्टोज सिरम. एन्झाईम कोणतं काम करणार? बॅसिलाई आणि स्ट्रेप्टोमायसिस. ओके, मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज इन व्हेरियस इंडस्ट्रीज. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपण एवढं सगळं मायक्रोबियल एन्झाईमचं गणित, एवढं सगळं महाभारत शिकलो, पण त्याचा उपयोग कुठे होतो? तर सगळ्यात महत्त्वाचं चीज इंडस्ट्री. चीज बघितलं ना आपण. ह्या चीज इंडस्ट्रीमध्ये काय होत असतं? तुमच्या या मायक्रोबियल एन्झाईम्सचा इथे उपयोग होत असतो. ठीक आहे. सो फर्स्ट यूज कळलं मायक्रोबियल एन्झाईमचा. दॅट इज इट इज यूज इन अ डिफरंट इंडस्ट्रीज लाईक चीज इंडस्ट्री, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, वनस्पतीपासून लिक्विड काढून त्याच्यापासून सिरम तयार करणे, प्लांट एक्स्ट्रॅक्ट. देन टेक्स्टाईल इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, लेदरपासून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बनवतात, वॅलेट बनतात, शूज बनतात, बेल्ट्स बनतात. पेपर इंडस्ट्री, ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये मग लक्षात ठेवायचं मायक्रोबियल एन्झाईम्स कुठल्या? पेपर, लेदर, टेक्स्टाईल, चीज इंडस्ट्री आणि प्लांट एक्स्ट्रॅक्ट इंडस्ट्रीमध्ये याचा सगळ्यांचा उपयोग इथे होत असतो. ओके, सो आय थिंक तुम्हाला हे सगळे पॉईंट्स इथे क्लिअर झाले असतील. तरी पण मी तुम्हाला फटाफट शॉर्टकटमध्ये सांगते की का वापरतात मायक्रोबिक कॉट. इट इज वर्क इन लो pH, लो टेम्परेचर अँड लो प्रेशर. नंतर एनर्जी सेव्ह करतात. इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटची गरज नाही आहे. देन एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस, अननेसेसरी बाय प्रोडक्ट ते तयार करत नाही, त्याच्यामुळे प्युरिफिकेशनचा खर्च वाचतो. देन इन केस ऑफ मायक्रोबियल एन्झामॅटिक रिॲक्शन, इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन, वेस्ट मटेरियल आपण अवॉइड करून त्याचा रियूज करू शकतो. देन हेन्स सच एन्झाईम्स आर, मग त्याचे नावं लिहायचे तुम्ही सगळ्यांनी. मी तुम्हाला कोणतं सांगितलं? ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज आणि आयसोमरेज, हे 3 लक्षात ठेवू शकतात. देन तुम्हाला डिटर्जंट पावडरचं मी एक्झाम्पल दिलं की त्याच्यामध्ये ते जे वेगवेगळ्या रंगाचे जे असतात ते एन्झाईम्स असतात की जे काय करत असतात? डर्ट रिमूव्ह करत असतात. आणि कॉर्नफ्लोअरपासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरम मिळू शकतो. त्याच्यामध्ये एन्झाईम्स कुठले काम करतात? बॅसिलाई आणि स्ट्रेप्टोमायसिस. आणि कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतात? जरा मला सगळ्या इंडस्ट्रीची नावं लिहा कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे, चला आता आपल्याला बघायचं हा एकदम काय म्हणणार तुम्ही, मुलांना बिलकुल हा चार्ट आवडत नाही आणि हे नाव बिलकुल आवडत नाही, पण आपल्याला शिकायचं आहे पेपरच्या दृष्टीने. कारण की फिल इन द ब्लँक्स मध्ये, मॅच द पेअर मध्ये सगळीकडे त्याचे नावं येत असतात. ओके, लेट्स सी देन. ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज इन व्हेरियस कॉमेरिकल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. आपल्या डेली लाईफमध्ये आपण हे यूज करत असतो ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, आणि त्याच्यामध्ये कुठले मायक्रोबियल एन्झाईम्स काम करतात हे आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आहे शुगर अँड बीट मोलॅसिस अँड अमोनिया सॉल्ट. हे सोर्स आहे. तुम्हाला माहिती आहे शुगर जी आपण डेली यूज करतो ती शुगर, बीटपासून पण साखर बनते. माहिती तुम्हाला, बीटपासून पण साखर मिळत असते. मग आता शुगर आणि बीट मोलॅसिस म्हणजे काळ्या रंगाचा एक पदार्थ असतो, काळ्या रंगाचा एक सबस्टन्स असतो. ऊसापासून जेव्हा आपण साखर बनवतो त्यावेळेस असा काळ्या रंगाचा थिक असा
पदार्थ असतो लिक्विड, त्याला आपण मोलॅसिस म्हणत असतो. बीटपासून साखर बनवताना किंवा बीटपासून कुठले प्रोडक्ट बनवतात त्याच्यापासून कोण काय असतो, हा मोलॅसिस असतो. मग शुगर किंवा बीट मोलॅसिस आणि अमोनिया आणि सॉल्ट यांच्या साह्याने आपल्याला बनवायचं आहे एक नवीन प्रोडक्ट. काय प्रोडक्ट आहे नंतर सांगते. त्या प्रोडक्टचं नाव आहे विच इज व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल प्रोडक्ट, अजिनोमोटो. कुठलं प्रोडक्ट आहे की जे तुम्ही चायनीज, सोयाबीन चिली, मंचुरियन, नूडल्स, नंतर पनीर चिली या सगळ्यांमध्ये अजिनोमोटो की जे आपल्या बॉडीसाठी खूप हानिकारक आहे, काही कंट्रीजमध्ये त्याच्यावरती बॅन आहे, ते बनवतातच. कारण बॅन आहे तरी काही ठिकाणी, आपल्या इंडियामध्ये तर खातोच आहे आपण चायनीज. सो आपण अजिनोमोटो नाही चायनीज बंदच केलं पाहिजे. प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट. आता या अजिनोमोटोचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय नाव आहे या अजिनोमोटोचं? मोनोसोडियम ग्लुटामेट बनवण्यासाठी आपण शुगर, बीट, मोलॅसिस, अमोनिया, सॉल्ट या सगळ्यांचा वापर करणार आहोत. त्याच्यामध्ये एक छोटंसं मायक्रो ऑर्गॅनिझम सोडणार आहे की ज्या 2 बॅक्टेरियाचं नाव आहे इथे दिलेलं आहे, ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि कोरॅनो बॅक्टेरियम. कोरॅनो बॅक्टेरियम उच्चार बघा. ब्रेव्ही लक्षात राहील. ब्रेव बॅक्टेरिया आहे, काय करतं, अजिनोमोटो तयार करतो. ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि कोरॅनो बॅक्टेरियम याच्यापासून काय तयार होतं, कुठलं ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. ग्लुटामेट आहे ना, ग्लुटॅमिक ऍसिड हे तयार होत असतं. हे सगळं लक्षात ठेवायचं आपल्याला. 4-5 टाइम्स लिहून बघा. त्यानंतर बघायचं शुगर, मोलॅसिस आणि सॉल्ट हे सोर्स घेऊन. शुगर, मोलॅसिस तेच परत आपण मळी, काळी मळी साखर तयार करताना जो लिक्विड आणि त्याच्यात सॉल्ट ॲड करून त्याच्यापासून आपण त्याच्यावरती आपण एक मायक्रो ऑर्गॅनिझम सोडणार आहोत, मायक्रोबायोबियल एन्झाईम, दॅट इज अस्पॅरजिलस नायगर. दाखवले तुम्हाला, एकदम मस्त आहे ते. मग आता हे काय करत असतं, कुठलाही पदार्थ आहे त्याला खट्टी मिठी टेस्ट म्हणतो ना आपण त्याला, मस्त आंबट वगैरे टेस्ट देण्यासाठी. मग तुमचे कोल्ड ड्रिंक्स आहे तिथे मध्ये वापरतात, टॉफीज, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स असतात त्याच्यामध्ये, चॉकलेट प्रोडक्शनमध्ये ह्या सगळीकडे तुमच्या ह्याचा उपयोग होतो. शुगर, मोलॅसिस, सॉल्ट हे सोर्स असतात आणि त्याच्यामध्ये कुठलं एन्झाईम टाकलेलं असतं, अस्पॅरजिलस नायगर हे एन्झाईम टाकलेलं असतं. आणि ते कुठलं ॲसिड तयार करतं, सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड माहिती तुम्हाला, तुमची मम्मीला घरी जाऊन विचारा, अशी साखरेसारखं छोटंसं एक पाऊचमध्ये मिळतं. ते जर भाजीमध्ये टाकलं तर जशी लिंबू टाकल्यानंतर भाजीला चव येते ना, तशी चव या सायट्रिक ॲसिडमुळे येत असतं. मग हे सायट्रिक ॲसिड हे सर्रास सगळीकडे वापरत असतात. चॉकलेट, टॉफीज, कोल्ड ड्रिंक्स सगळीकडे त्याचा उपयोग होत असतो. कुठलं वापरतात, अस्पॅरजिलस नायगर. आता हे अस्पॅरजिलस नायगर तुम्हाला दाखवूनच देते, 2 ठिकाणी वापरतोय ते अस्पॅरजिलस नायगर. नंतर पुढचं आहे ग्लुकोज कॉर्नस्टिप लिकर. आता कॉर्नस्टिप लिकर म्हणजे कॉर्न सगळ्यांना माहिती आहे, मक्का. या मकापासून सुद्धा सिरम बनवतात. आपण बघितलं ना ग्लुकोज सिरम आणि फ्रुक्टोज सिरम, तसं हे कॉर्नस्टिप लिक्वर म्हणजे असं काळ्या रंगाचं एक सिरम बनत असतं. याच्यामध्ये पण अस्पॅरजिलस नायगर जे आहे ते आपण मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करणार आहे आणि त्याच्यापासून ग्लुकॉनिक ॲसिड तयार होणार आहे. कुठलं ॲसिड, ग्लुकॉनिक ॲसिड. आणि त्याचा उपयोग कुठे करणार आहोत, तर प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज ॲज सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे 40शी नंतर तुमचे गुडघे दुखायला लागतात, डॉक्टर म्हणतात कॅल्शियमची कमी झाली, तुमच्या बॉडीमध्ये आयर्न, हिमोग्लोबिन तुमचं कमी झालं, आयर्न कमी झालं. मग टॅबलेट्स असतात, अशा छोट्या छोट्या काय असतात, गोळ्या असतात, रेड रंगाच्या किंवा चॉकलेटी रंगाच्या की ज्याच्यामधून आपल्याला आयर्न मिळत असतं आणि कॅल्शियमच्या पांढऱ्या रंगाच्या गोळ्या असतात. मग प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज ॲज अ सप्लिमेंट फॉर द कॅल्शियम अँड आयर्न म्हणजे कॅल्शियम आणि आयर्नच्या टॅबलेट्स तयार करण्यासाठी ग्लुकोज आणि कॉर्नस्टिप लिकर याचा उपयोग केला जात असतो. आणि त्याच्यामध्ये अस्पॅरजिलस नायगर अस्पॅरजिलस नायगर ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग इथे होत असतो. आता हे अस्पॅरजिलस नायगर तुम्हाला दाखवते जरा. हे आहे तुमचं बघा, इथे पुस्तकात दिलेलं आहे हे मायक्रो ऑर्गॅनिझम अस्पॅरजिलस नायगर की जे तुमच्या चॉकलेटमध्ये, टॉफीज, कोल्ड ड्रिंक्समध्ये, कॅल्शियमच्या टॅबलेट्समध्ये, आयर्नच्या टॅबलेट्समध्ये सगळीकडे याचा उपयोग होत असतो की जे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे अस्पॅरजिलस नायगर. ओके, हे हो गया, ये भी हो गया. ओके ठीक आहे. आता बघूया पुढे मोलॅसिस, तेच मळी आपली. कॉर्नस्टेप लिकर, तेच कॉर्न पासून बनलेलं काळ्या रंगाचं थिक असं लिकर म्हणजे लिक्विड. ओके,
याच्यापासून आपण याच्यावरती लॅक्टोबॅसिलस आणि डेल ब्रुकी आपल्या ह्या ज्या 2 लाडक्या बॅक्टेरिया आहे ना याचा उपयोग करणार आहे. कुठलं? लॅक्टोबॅसिलस की ज्यात ह्यामध्ये असतात आणि डेल ब्रुकी या 2 बॅक्टेरिया जर वापरल्या तर आपल्याला लॅक्टोबॅसिलस वरून कळेल की लॅक्टिक ऍसिड तयार होणार आहे. आणि कुठे वापरणार? सोर्स ऑफ नायट्रोजन, प्रोडक्शन ऑफ विटामिन्स. विटामिन्सच्या गोळ्या मिळतात. विटामिन कुठले? A B C D E K. ह्या विटामिन्सची B12 कमी पडतं, कधी कधी विटामिन्स कमी पडतात बॉडीमध्ये, मग त्याच्या टॅबलेट्स बनवण्यामध्ये या सगळ्या चा उपयोग होत असतो. कुठल्या 2 मायक्रो ऑर्गॅनिझमचा? मायक्रोबचा लॅक्टोबॅसिलस आणि डेल ब्रुकी याचा उपयोग होत असतो. पुढे आहे तेच मोलॅसिस, कॉर्न अँड कॉर्न स्टेप लिकर. दोघं सेमच आहे बघा, मोलॅसिस आणि कॉर्न स्टेप लिकर. याच्यामध्ये अस्पॅरजिलस इटाकॉनिस हेच आहे, अस्पॅरजिलस नायगर नाही बरं का. आता अस्पॅरजिलस इटाकॉनिस नावाचं मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करणार. इटॅकॉनिक ऍसिड तिथे मिळणार आहे. आणि हे सगळं कुठे वापरणार? पेपर इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री, प्लास्टिक इंडस्ट्री अँड गम प्रोडक्शन. गम म्हणजे माहिती आहे तुम्हाला? डिंक. पेपर तयार करण्याची इंडस्ट्रीमध्ये, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये, गम प्रोडक्शन या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये या मायक्रो ऑर्गॅनिझमचा, मायक्रोबियल एन्झाईमचा उपयोग होत असतो. कारण त्यांच्यापासून ह्या प्रकारचे काय होतात? ऍसिड तयार होत असतात. सो हे झाला आपला हा महत्त्वाचा चार्ट की जो तुम्हाला 4-5 वेळा लिहून बघायचा आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगू का? अस्पॅरजिलस नायगर हे मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे वापरतात? तुमचे कोल्ड्रिंक्स, टॉफी, चॉकलेट्स आणि मिनरल्स आणि कॅल्शियम आणि आयर्नच्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यामध्ये. हे तर लक्षात राहून जाईल. मग त्याच्यामध्ये सोर्स कुठला आहे? शुगर, मोलॅसिस, सॉल्ट आणि कॉन्स्टिप लिकर आणि ग्लुकोज. हे लक्षात ठेवायचं. अस्पॅरजिलस नायगर आता ह्याच्यामध्ये खट्टी मिट्टी टेस्ट म्हणजे कुठला ऍसिड आहे? सायट्रिक ऍसिड लक्षात ठेवायचं. त्यानंतर कॅल्शियम आणि आयर्न आहे आणि ग्लुकोज वापरतात म्हणून याच्यामध्ये कुठला ऍसिड आहे? ग्लुकॉनिक ऍसिड. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय सांगू? हे अजिनोमोटो त्याचं नाव काय? ग्लुटामेट म्हणून ग्लुटामिक ऍसिड. ही ट्रिक लक्षात ठेवू शकतात. त्यानंतर लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया इकडे वापरतात कशामध्ये? सोर्सेस ऑफ विटॅमिन्स त्याच्या टॅबलेट्स बनवण्यासाठी. सो लॅक्टिक ऍसिड हे त्याच्यामध्ये बनत आहे. आणि इटाकॉनिक ऍसिड, कारण अस्पॅरजिलस इटाकॉनिक नावाची बॅक्टेरिया तिथे यूज होते म्हणून इटाकॉनिक ऍसिड त्याच्यामध्ये, की जे पेपर इंडस्ट्री, टेक्सटाईल, प्लास्टिक इंडस्ट्री आणि गम प्रोडक्शनमध्ये वापरत असतात. सो हे सगळं झालं. आता आपण बघणार आहोत एकदम सुंदर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक. ओके. सो हे जे तुम्हाला खूप आईस्क्रीम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवडतात ना, या सगळ्या चॉकलेट सिरम वगैरे हे सगळं, तर पुडिंग्स असतात, या सगळ्यांमध्ये एक प्रकारचं स्पेसिफिक काहीतरी टाकलेलं असतं की ज्याच्यामुळे त्या गोष्टीला थिकनेस. तुम्ही नॉरचं सूप, मी काय ॲड वगैरे करत नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं सूप, बाहेर जे पावडर सूपची डायरेक्ट पुडी मिळते 10-20 रुपयाची, आपण ती घरी येतो, गरम पाणी करतो, त्याच्यामध्ये टाकतं, हळूहळू काय होत असतं, ती थिक होत असते आणि ते सूप आपण पित असतो. कुठल्याही प्रकारचं सूप घ्या तुम्ही, नॉरचं घ्या, कुठल्याही प्रकारचं घ्या. मग ते थिकनेस कुठलाही पदार्थ, तुमच्या चॉकलेट, तुमच्या आईस्क्रीमला, ह्या सगळ्यांना थिकनेस असतं. त्या सिरमला किंवा तुमच्या मिल्कशेकला थिकनेस असतो. कशामुळे? एक प्रकारची गोष्ट त्याच्यामध्ये टाकतात की ज्याचं नाव आहे झॅन्थन गम. आता झॅन्थन गम आहे काय आहे? तो एक पदार्थ आहे. इम्पार्ट द थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम. तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आईस्क्रीम आहे त्या आईस्क्रीम अशा घट्ट कशामुळे होतात माहिती तुम्हाला? आताशी कळलं. तुमच्या लहान भावाने किंवा बहिणीने विचारलं, अरे भाऊ आपली आईस्क्रीम का बरं घट्ट असते? तर त्याच्यामध्ये झॅन्थन गम टाकलेला असतो. काय असतो? झॅन्थन गम. कशामध्ये असतो? आईस्क्रीममध्ये. तुमच्या पुडिंग्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे चॉकलेट्स वगैरे असतात, पुडिंग्समध्ये, चॉकलेट्समध्ये, मिल्कशेक्समध्ये, तुमच्या चॉकलेट ड्रिंक्समध्ये, इन्स्टंट जे सूप्स असतात त्या सगळ्यांमध्ये काय टाकलेलं असतं? तुमचं झॅन्थन गम टाकलेलं असतं. झॅन्थन गम इज what we call, काय म्हणू शकतो, एक पदार्थ आहे. इट इज अ सबस्टन्स, इट इज स्पेसिफिक सबस्टन्स विच गिव्ह थिकनेस टू युअर चॉकलेट, पुडिंग्स, कोल्ड ड्रिंक्स, मिल्कशेक्स, इन्स्टंट सूप, या सगळ्यांना थिकनेस देण्याचं काम कोण करत असतो? हा झॅन्थन गम. आता पुढे बघा, दिस गम इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन. आता तो पण काय झालेला आहे? या मायक्रोबियल एन्झाईम्स पासून तयार झालेला आहे. बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनास्पेसीज. आता बघा सगळ्यात महत्वाचं, जे स्टार्च आणि मोलॅसिस असतात, हे काय आहे? त्याचे सोर्सेस आहे. स्टार्च आणि मोलॅसिस यांचं मिक्सचर घ्यायचं
मळी माहिती ना, ऊसापासून बनणारी जी काळ्या रंगाची मळी आहे ती. मोलॅसेस आणि स्टार्च. स्टार्च कुठल्याही पदार्थाचं स्टार्च. स्टार्च कशामध्ये, बटाट्यामध्ये प्रेझेंट आहे, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, सगळ्या पदार्थांमध्ये बऱ्यापैकी जे सिरियल्स आहे, ग्रेन्स आहे, त्याच्यामध्ये स्टार्च प्रेझेंट आहे. हे स्टार्च आणि मोलॅसेस घेऊन काय करतात, त्यांचे फर्मेंटेशन करतात. फर्मेंटेशन म्हणजे काय करतात, त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी घडून आणत असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम सोडत असतात. मग कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम सोडतात ह्या झॅन्थन गम तयार करण्यासाठी, त्याचं नावावर लक्ष ठेवायचं, झॅन्थोमोनास स्पेसीज. झॅन्थन गमसाठी झॅन्थोमोनास स्पेसीज वापरा, ट्रिक लक्षात राहील. झॅन्थन गम बनवायचं आहे, स्पेसीज कुठल्या, झॅन्थोमोनास स्पेसीज. या स्पेसीज त्याच्यावरती रिॲक्ट करणार आणि मग त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार, वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे प्रोडक्ट्स हे मिळणार आहे, झॅन्थन गम मिळणार आहे. आणि हे झॅन्थन गम मग वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून त्यांना आपण थिकनेस ही देऊ शकतो. पुढे बघा, ड्यू टू प्रॉपर्टी लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. तुम्ही गरम पाण्यात पण त्याला मिक्स करू शकतात आणि थंड पाण्यामध्ये पण मिक्स करू शकतात, त्याच्याने थिकनेस येणार म्हणजे येणार. हाय डेन्सिटी. इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स. पिगमेंट्स जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स, ते तयार करण्यासाठी, तुमचे खतं तयार करण्यासाठी सुद्धा खतांना थिकनेस देण्यासाठी ह्या झॅन्थन गमचा वापर करतात. मग आता इथे कुठे कुठे वापर होतो बघा, पेपरला तुम्हाला प्रश्न येईल की झॅन्थन गमचा वापर कुठे कुठे होत असतो. याच्यावरती शॉर्ट नोट पण बऱ्याचदा विचारली गेली, सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. झॅन्थन गम काय आहे, इट इज अ सबस्टन्स विच गिव्ह थिकनेस टू द युअर फेवरेट आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट सिरम and all instant soup. Okay, this gum is obtained from by the process of fermentation by the starch and molasses with the help of xanthomonas species. This is your second point. Then it is variously useful due to the properties like solubility in hot and cold water, high density. असेल तरी पण त्याच्यामध्ये तो विरघळतो आणि थिकनेस देत असतो. पुढे इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स अँड फर्टिलायझर. हा तिसरा पॉईंट. आणि चौथ्या पॉईंटमध्ये अजून कुठे कुठे ह्या झॅन्थन गमचा उपयोग करतात, तर विडीसाइड. वीड म्हणजे काय रे, तुमचं जे पीक असतं, या पिका भोवती समजा तुमचं काही लावलेलं, काकडीचं लावलेलं आहे किंवा तुमचं कुठलं पण एखादं पीक लावलेलं आहे, त्याच्याबरोबर ती अननेसेसरी गवत उगत असतं. मग ते गवत आपल्याला मारायचं असतं, मग ते गवताला मारून टाकायचं, ते मध्ये गवत ते आपण निंदणी करून काढू. पण खूप जास्त गवत वाढलं असेल तर मग विडीसाइड म्हणजे काय आहे, एक त्या गवताला मारणारं काय आहे, औषध आहे, फवारणी करत असतात. मग हे विडीसाइड तयार करण्यासाठी काय वापरतात, तुमचं झॅन्थन गमचा उपयोग हा होत असतो. टेक्स्टाईल पिगमेंट्स, तुमचे जे कपडे तयार करण्याची जी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये कपडे तयार करताना कपड्यांना वेगळा रंग, काळा रंग आहे तुमचा, वेगळा रंग आहे, तो देण्यासाठी, पिगमेंट तयार करण्यासाठी सुद्धा या झॅन्थन गमचा इथे उपयोग होतो. तुमच्या टूथपेस्ट आहे, टूथपेस्ट कसं असतं, घेतलं ना ब्रशवरती, कसं असतं, घट्ट असतं एकदम. ते घट्टपणा आणण्यासाठी त्या टूथपेस्ट बनवण्याच्या प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये काय टाकतात, झॅन्थन गम टाकत असतात. हाय क्वालिटी पेपर तुमचा बनवायचा असेल तरी सुद्धा या झॅन्थन गमचा उपयोग होतो. सो ऑल अबाउट दिस झॅन्थन गम काय आहे, थिकनेस देतं कशाला, या सगळ्या खाण्याच्या पदार्थांना, टूथपेस्टला, नंतर टेक्स्टाईल पिगमेंट्सला, विडीसाइड, हाय क्वालिटी पेपर बनवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. आणि आता एक शेवटचा की जो तुम्हाला बिलकुल आवडत नाही असा हे एक चार्ट आहे, पण तो आपल्याला समजून घ्यायचा आहे की जो पेपरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण फिल इन द ब्लँक्सला, मॅच द पेअरला कशाला पण हा येऊ शकतो. ठीक आहे. सो सबस्टन्स ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज करून, मायक्रोबियल एन्झाईम्स वापरून काही पदार्थ आपण तयार करतो आणि त्याचा उपयोग आपल्याला इथे बघायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं सायट्रिक, मॅलिक, लॅक्टिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड आहे, मॅलिक ॲसिड आहे, लॅक्टिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती शुगरसारखे छोटे छोटे त्याचे दाणे असतात. हे सगळे जे ॲसिड्स आहे हे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमची ॲक्टिव्हिटी करून तयार करणार आहोत. टू इम्पार्ट ॲसिडिटी, कुठलाही पदार्थ ॲसिड करण्यासाठी, खट्टी मिठी टेस्ट देण्यासाठी या सायट्रिक, मॅलिक आणि लॅक्टिक ॲसिडचा इथे उपयोग होत असतो. ठीक आहे. सो फर्स्ट लक्षात ठेवायचं टू इम्पार्ट. आता हे मॅच द पेअरला 100% येणार, लक्षात ठेवायचं तुम्ही. आता पुढचं काय आहे बघा, ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन. हे काय आहे, एक प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स आहेत. हे काय आहे, एक प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स आहे. मग याचा उपयोग कुठं होतं रे, हे लायसिन, ग्लुटॅमिक ॲसिड, तर प्रोटीन बाइंडिंग. प्रोटीन बघा, प्रोटीन काय करत असतात, कुठल्याही सेल प्रोटीन्स काय होत असतात, अटॅच होत असतात. या प्रोटीन बाइंडिंगच्या प्रोसेसमध्ये या ग्लुटॅमिक ॲसिडचा, लायसिनचा आणि ट्रिप्टोफॅनचा उपयोग हा होत असतो प्रोटीन बाइंडिंग प्रोसेसमध्ये. पुढे नायासिन आणि नाटामायसिन, मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर
आता हे सगळ्यात महत्त्वाचं बरं का. तुम्ही बघा छोटे जे लहान बाळं असतात त्यांचे जे औषध असतात त्याच्यामध्ये बघा नायासिन आणि नॅटामायसिन हे घटक असतात. तुम्ही जरा छोट्या बाळांच्या औषधांमध्ये बघा ते काय करतात, मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होण्यापासून त्याला प्रिव्हेंट करत असतात. म्हणून नायासिन आणि नॅटामायसिन त्याचा तिथे उपयोग होतात ॲज अ मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर. छोटे बाळा लक्षात ठेवायचे. पुढे ॲस्कॉर्बिक ॲसिड. ॲस्कॉर्बिक ॲसिड माहिती विटॅमिन B12 आणि B2 हे मिळवण्यात याला ॲस्कॉर्बिक ॲसिड. हे अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन्स तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. अँटीऑक्सिडंट म्हणजे ॲसिडिटी वगैरे होऊ नये म्हणून किंवा अँटीऑक्सिडंट म्हणून वापरतात, ऑक्सिडेशन कमी व्हावं म्हणून, आणि विटॅमिन्स तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये त्याचा उपयोग होतो. पुढे बीटा कॅरोटीन, लायकोपेन्स, झॅन्थेन्स आणि ल्युटेन. नावं थोडे अजब गजब आहे पण लक्षात ठेवायचं आहे. बीटा कॅरोटीन काय आहे, कलर पिगमेंट आहे, कलर देण्याचं काम करत असतं. लायकोपेन, झॅन्थिन्स आणि ल्युटेन हे इडिबल कलर. तुमचे जे वेगवेगळ्या रंगाच्या मिठाई असतात, ब्ल्यू कलर, ग्रीन कलर, वेगवेगळे त्याला कलर देण्याचं काम हे सगळे काय करत असतात, मायक्रोब्स करत असतात. हे टाकत असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे पॉलिसॅकराइड्स आणि ग्लायकोलिपिड्स. आता पॉलिसॅकराइड म्हणजे काय रे, कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स सगळ्यांना माहिती आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे पॉलिसॅकराइड, आणि ग्लायकोलिपिड म्हणजे तुमचे फॅट्स. ते काय असतात, फॅट्स असतात. हे इमल्सिफायर, त्याचा उपयोग काय होत असतो, इमल्सिफायर म्हणून होत असतो. इमल्सिफायर म्हणजे काय रे, तेल आणि पाणी आपण एकत्र करू शकत नाही, पण त्याच्यामध्ये आपण हे जर टाकलं तर करू शकतो का. इमल्सिफायरचा अर्थ लिहा मला जरा कमेंट सेक्शनमध्ये. इमल्सिफायर म्हणून त्याचा उपयोग होतो. आता पाणी आणि तेल एकत्र केल्यानंतर काय होणार आहे, तेल जे आहे ते तुमचं पाण्यावरती तरंगणार आहे, पण त्याच्यामध्ये जर आपण एक केमिकल सबस्टन्स टाकला तर ते पाणी आणि तेल एकत्र होतं. त्याला इमल्सिफिकेशन म्हणत असतो, इमल्सिफायर्स. मग आता बघा जे पॉलिसॅकराइड्स आहे किंवा ग्लायकोलिपिड्स आहे ते कुठल्याही पदार्थामध्ये इमल्सिफायर म्हणून यूज करतात. म्हणजे त्याच्यामधले फॅट्स वगैरे ते बाजूला होऊ नये त्या पदार्थाचे, ते त्या पदार्थामध्ये टिकून राहावे म्हणून इमल्सिफायर म्हणून पॉलिसॅकराइड्स आणि ग्लायकोलिपिडचा इथे वापर होत असतो, फॅट्स वेगळे होऊ नये म्हणून. पुढे व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम ऐकलंय ना, इथिल ब्युटॅरेट फ्रूट फ्लेवर आईस्क्रीम, पेपरमेंट, इसेन्स, व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स. हे काय आहे, याच्यावरून कळतं की इसेन्स, कुठल्याही पदार्थाला इसेन्स त्या प्रकारचा फ्लेवर देण्यासाठी हे सगळं ॲड करत असतात, आणि हे सगळं मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज फर्मेंटेशन प्रोसेसने वगैरे हे सगळं बनत असतं. पुढे आहे झायलिटॉल आणि अस्पार्टेम. ह्या दोन जे आहे याचा उपयोग आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे कुठल्याही पदार्थाला गोडी देण्यासाठी करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो, आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून. तुम्ही ऐकलं लो कॅलरीज स्वीटनर खूप कमी असतं किंवा 0 कॅलरी वगैरे. सो हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपण नंतर बघू. तर आपण बघितलं सबस्टन्स ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. हे सगळं फिल इन द ब्लँक्सला, मॅच द पेअरला वगैरे येऊ शकतं, त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीने आजचा हा टॉपिक इथेच मी थांबवते. पुढचा जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. समजत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला बघूया नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.